हाय गाईज, दिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. आपण इथे इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, एक्सप्लोर करतो, मज्जा करतो एकदम. सो प्लीज सबस्क्राईब. आता आपण आलो आहे शेख जायद ग्रँड मॉस्कला. मॉस्कला पोचण्याआधी हे असं शॉपिंग सेंटर आहे, मॉलसारखं. विविध गोष्टी विकायला होत्या इकडे. हा बराच मोठा आहे. मॉस्कला जाण्याआधी इथे तिकीट काढायला लागतं, त्यासाठी रजिस्ट्रेशन करायला लागतं. सो फर्स्ट तिकीटचा वे विचारून घ्या इकडे. याला काही चार्जेस नाही आहेत, फक्त रजिस्ट्रेशन, तुमची इन्फॉर्मेशन वगैरे घेतली जाते. पण याशिवाय मॉस्कमध्ये एंट्री करता येत नाही. तुमचं ड्रेसिंग हेही इम्पॉर्टंट आहे मॉस्कमध्ये एंट्री घेताना. जेंट्सना शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही आहे. लेडीजना टाईट क्लोथ शॉर्ट्स अलाउड नाही आहेत. टाईट जीन्स टॉप अलाउड नाही आहेत. इथे पूर्ण कपडे आणि लूज कपडे लागतात. एखादा दुपट्टा किंवा स्कार्फ घालणं कंपल्सरी आहे. याशिवाय एंट्री अलाउड नाही आहे. आता हा आहे वे टू मॉस्क. इथे खूप चालावं लागतं. गाडी पण करता येते, पण त्यासाठी चार्जेस आहेत. बरंचसं चालून झाल्यावर आपण आलोय आता इथे. पण खूप सुंदर आहे. मी सजेस्ट करेन की तुम्ही सनसेटच्या वेळी या. सनसेट झाल्यानंतर हा वेगळाच लुक आहे इकडे, सुंदर. AE मधला सगळ्यात मोठा मॉस्क आहे हा. यांची प्रेयर चालू झालेली. सुंदर निळा प्रकाश पडलाय आणि एकदम वेगळाच माहोल झालाय. अलादीन मधला राजमहाल बघितलाय का तुम्ही? त्याच्यात आल्यासारखं मला फील होतोय. हे जे लॅम्प्स लावलेत ह्याची किंमत करोडोंची आहे. खूप एक्सपेन्सिव्ह असे हिरे वगैरे ह्याच्यात वापरलेले आहेत. 3 लॅम्प्स आहेत इकडे. या गालिच्यांना पण खूप महत्त्व आहे. सुंदर कार्विंग केलंय डोअरला. हे लॅम्प्स आहेत. हे येथील वॉशरूम मधले नळ आहेत. आता आपण रिटर्न चाललोय, पण इथे खूप चालायचं आहे, लक्षात ठेवा. एंट्री घेतल्यापासून अर्धा तास जवळजवळ कंटिन्यू चालायला लागतं मॉस्कमध्ये पोचण्यासाठी. येताना पण सेम. असे आम्हाला 2-2.5 तास गेले इथे सगळं एक्सप्लोअर करायला. अबुधाबीला BAPS मंदिर पण आहे, पण ते यावेळी अंडर कन्स्ट्रक्शन काहीतरी काम चालू होतं त्यांचं, सो ते बंद होतं. तेही खूप सुंदर, भव्य दिव्य असं आहे असं म्हणतात. UAE मध्ये अजून एक मी ऑब्झर्व केलेली गोष्ट म्हणजे, तुम्ही मॉस्क, थीम पार्क वगैरे कुठेही गेलात तरी लॉस्ट अँड फाउंड हा सेक्शन असतो. यात तुमची जर कोणती गोष्ट हरवली असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि तुम्हाला जर कोणाची गोष्ट मिळाली तर ती तिथे देता येते. इकडचे रूल खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे चुकूनही चोरी मोस्टली होत नाही. स्त्रियांच्या बाबतीतही बरीचशी सेफ कंट्री आहे ही. तुम्ही सोलो ट्रॅव्हल करू शकता इथे.
यांचे रूल्स रेग्युलेशन अतिशय स्ट्रिक्ट आहेत इथे. परफ्यूमसाठी खूप फेमस आहे दुबई अबुधाबी, स्पेशली ऊद हा फ्लेवर. आणि बॉटल्स पण खूप युनिक आहेत. मिनी आर्किटेक्चर्स बनवले तिकडे. हे परफ्यूमचे बॉटल्स आहेत. हे इथे मॅग्नेट्स आहेत. If you like this video, please like, share, subscribe, follow me on Instagram. Thanks for watching. Enjoy your life.